रात्र 34वी वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेती होती. वडिलांनी पहिल्यानेच त्यातील 1-2 मोठी शेती विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील, आमचे आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार होते, सापेक्ष गृहस्थ होते. व्यवहार चातुर्य, हिशेबी व धोरणी ते होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर ते त्यांना अगदी खपत नसे. स्वभावही थोडा रागीटच होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला असे वाटत असते की इतरांना अक्कलच नाही, सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेलो आहोत. नानाचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयास आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते, परंतु ते मनावर घेतले नाहीत. परंतु आता गळ्याशी आले आहे. आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेत जमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज तरी देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नकोत. वडिलांनी औपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो. पोट तिडीक आहे म्हणून आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंद होऊ नयेत, देशोधडीला लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे. देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकायचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढवले, मोठे केले. मोठमोठी धोंडी उरफडून करून फोडल्या. 10 मणांचे शेत 3 खंडीचे केले. 3 विहिरी खणली. पायरे म्हणे विका. पायरी शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवार रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची. येथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेतीशी जिव्हाळाचा संबंध. जमीनसुद्धा कशी आहे. सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली होती. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ते तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्या हाताने विकायचा नाही. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आहे, त्याप्रमाणे गोठ्यातील गाय विकणे पाप आहे. तसेच जमीन विकणेही पाप. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो. वडील बोलले. भाऊ, मोठाले गप्पा मारून जगात भागत नसते. बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणजे आई. कशी विकायची? दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसऱ्याची आई. मला नका नीतू सांगाव्याचा आवाणू. एकेकाळी तुम्ही दुसऱ्याच्या शेतावर जप्ती नेत असत, लिलावे करीत असा. या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात. व्यवहार पाहिजे पहिला. पुढे देवाच्या कृपेने मुली मोठी झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमिनी विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावरून ठेवून जमिनी सांभाळणार कशाला? जप्तीची दिवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे? नानांनी विचारले. माझे अब्रूचे मी पाहून घेईल. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? नाना म्हणाले. माझी आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहेत हे विसरलात वाटते. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घरात जप्ती झाली.
तुमच्या अब्रूत माझी अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू तीच माझीच. जरा विचार करा. आपलाच हे का मूर्खासारखा धरणे चांगले नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले. म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय. मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला, मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली, तिच्या आबरूचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही दिली मुलगी मी. तुम्ही सरदार ना, हेच का सरदार. ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड लिहायला ना खेळायला. हेच का सरदार. नाही नीट घरदार, नाही काही. हीच का सरदारी. म्हणे आम्ही सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्षे संसार केलात का धन लावलीत. पैची अक्कल नाही मिळवली. साऱ्यांनी तुम्हाला फसवले व हाकलून दिले. डोळे उघडाट थोडी सरदार. भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. बरे बोवा, स्वतःला नाही अक्कल तर दुसरा सांगे तो येतो ऐकले तेही नाही. हा काय चावटपणा चालवला आहे. या गाडोपणाला काय म्हणावे. भाऊ, हा गाडोपणा आता पुरे. मी सांगतो तसे करा. असे नाना बोलत आहे तो घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला काय ऐकवत नव्हती, तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली. नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एखाद्या दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल तसे बोलू नका. सारेजण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमची मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळ आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढता. स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट आहे असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे. तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकून नाही, काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाहीत. मने वाईट झाली की ती जोडता येत नाहीत. त्यांचे मन दुखवू नका. माझ्यासोबत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही. कसेही असले तरी ते माझे पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल काही हो, ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते. सारे दिवस सारखे नसतात. यावर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाळून गेले तरी पुन्हा पालवी फुटेल. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो, परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका. माझे एवढेच मागणे आहे. असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली. बयो, उठ. तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही. समजलीस. माझं म्हाताऱ्याचे काय अडले आहे. नाना, असं अर्थाचा अनर्थ करू नका. त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्ही हवेत व हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले. तुम्हीही सोडून जाणार का. तुम्ही येत जा. प्रेमाला आम्हाला भेटावेच येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना. आईचा गळा अगदी दाटून आला. नाही, आता मी नाही येणार. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा. असे म्हणत नाना निघून गेले. तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओटचा शब्दच तुम्हाला प्रिय ना. गेले. काय करायचे. जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का, म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली. या कपाळकरंट्या कपाळाला कशाला तेल लावतेस. तू तिकडे आज जा. मला एकटाच पडू दे. वडील त्रागाने म्हणाले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली. कोठे गेली. कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसा देवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. सारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते.